खिशात पैसे नसलेल्या श्रीमंत बापाची ही एक छोटीशी गोष्ट आहे. ओमकार एक कॉलेजमध्ये शिक्षण घेणारा मुलगा. शिक्षणासोबतच मित्र आले. मग मित्रांसोबत मोटरसायकलवरून बाहेर जाणं येणं, एन्जॉय करणं हे सगळं येतच. ओमकारच्या बाबांना वाटत असे मुलानं चांगलं शिक्षण घ्यावं आणि स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहावं. पण ओमकारला मात्र त्याच्या बाबांकडून एक नवी कोरी बाईक हवी होती. तो नेहमी त्याच्या वडिलांना म्हणायचा, "माझ्या मित्रांकडे बाईक आहेत. ते ट्युशनला वगैरे बाईकवरूनच जातात. फक्त माझ्याकडेच नाही." आणि तो नाराज व्हायचा. अशातच नेहमी तो त्यांच्यासोबत बाईकसाठी वाद घालू लागला. एके दिवशी त्याचे बाबासुद्धा खूप रागात आले. ओमकारवर ओरडत होते. म्हणत होते, "तुला माहीत आहे का, मी घर कसं चालवतो ते?" आणि बरंच काही. आता ओमकारला सुद्धा खूप राग आला होता आणि त्यानं आजच घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. काही वेळानंतर त्याची आई आणि बाबा काहीतरी कारणानिमित्त बाहेर गेले होते. ओमकार रागतच होता. त्याने सुद्धा स्वतःच्या आवश्यक तेवढ्या वस्तू जमा करायला सुरुवात केली. एवढ्यातच टेबलावर बाबांचं वॉलेट त्याला दिसलं. त्यानं ते पॉकेट उचललं आणि स्वतःच्या खिशात घालून तो घराबाहेर पडला. तो रस्त्याने चालत होता. त्याला नेमकं कुठं जायचं होतं त्याचं त्यालाच माहीत नव्हतं. चालता चालता त्याने खिशातलं बाबांचं पॉकेट काढलं आणि किती पैसे आहेत ते शोधू लागला. तर त्या पॉकेटमध्ये फक्त ₹150 निघाले. त्याला पुन्हा राग येऊ लागला. तो मनाशीच पुटपुटत होता, "कसले हे माझे बाबा, त्यांच्या पॉकेटमध्ये पैसेसुद्धा नाहीत." असं म्हणत त्याने पॉकेट पूर्णपणे चाळायला सुरुवात केली. पैशाव्यतिरिक्त त्यामध्ये काही पावत्या होत्या. ओमकार त्या पावत्या कशाच्या आहेत ते बघत होता. थोड्याच वेळात त्याच्या लक्षात आलं की या पावत्या उधारीच्याच आहेत. त्यातली एक पावती लॅपटॉपच्या उधारीची होती. जो लॅपटॉप मागच्या वर्षी बाबांनी त्यालाच घेऊन दिला होता. अजून त्याचे पूर्णपणे पैसे फिटले नव्हते. अशाच एक ना अनेक पावत्या तो वाचून बघू लागला. कोणती पावती लाईट बिलाची होती, कोणती टेलिफोनच्या बिलाची होती, तर कोणती किराणाच्या उधारीची. त्यातली प्रत्येक पावती जिम्मेदारीचीच होती. त्याच्या हळूहळू लक्षात यायला लागलं की किती खर्च होतोय घरात आणि बाबा सगळं काही एकटेच गुपचूप सांभाळत आहेत. हळूहळू त्याचा राग कमी व्हायला लागला. शेवटी त्याच्या हातात एक अशी पावती आली. खरं तर ती पावती नसून न्यूजपेपरचा एक कात्रण कापून घेतलेलं होतं, ज्याच्यावर लिहिलं होतं, "जुनी स्कूटर विकून नवीन बाईक घेऊन जा." लगेच ओमकारच्या लक्षात आलं की बाबा बाहेर का गेलेले आहेत. त्याच्या हेही लक्षात आलं की बाबांकडे असलेला जुना स्कूटर ज्याच्यावर ते आपल्याला शाळेतला सोडायचे, स्वतः कामावर जायचे, त्याच स्कूटरवर जाऊन भाजी आणायचे किंवा घरात छोट्या-मोठ्या लागणाऱ्या वस्तू आणल्या जायच्या. म्हणजेच बाबांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी ही वस्तू, जिच्यासोबत खूप साऱ्या आठवणी जोडलेल्या आहेत, आज बाबा ते स्कूटर विकून आपल्याला नवीन बाईक घेऊन देणार आहेत. आता ओमकारच्या डोळ्याला धारा लागल्या. त्याला खूप पश्चाताप व्हायला लागला. तो पळतच घरी गेला. घरी आई आणि बाबा दोघेही नव्हते. त्याने ते न्यूजपेपरच्या तुकड्यावर तो पत्ता बघितला आणि क्षणाचा विलंब न करता तो त्या पत्त्यावर पोहोचला. पाहतो तर काय, त्याचे बाबा तिथे स्कूटर विकण्याच्याच गोष्टी करत होते. तो धावतच बाबांकडे गेला. त्याने लगेच बाबांचे पाय धरले आणि माफी मागू लागला. ओमकार रडत रडत म्हणू लागला, "बाबा, माझं चुकलं. यानंतर मी बाईकसाठी हट्ट करणार नाही. तुम्ही हे आपलं स्कूटर विकू नका. आजपासून मी चांगला अभ्यास करेन आणि चांगलं शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहीन, तेव्हाच आपण बाईक घेऊ. आता सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या आहेत. आज मी खूप मोठं पाप करायला निघालो होतो. मी घरातून निघून जाणार होतो आणि तुमचं खिशातलं पॉकेटसुद्धा आज मी चोरलं होतं. पण हे पॉकेट जर मी आज चोरलं नसतं ना, तर बाबा, तुमचं महत्त्व मला कधीच कळालं नसतं." असं म्हणत तो पुन्हा रडायला लागला. ओमकारमध्ये झालेला बदल पाहून त्याच्या बाबांनी सुद्धा त्याला गळ्याला लावून घेतलं आणि बाबांचे सुद्धा डोळे भरून आले. ही गोष्ट छोटीशीच आहे, पण आपल्याला खूप मोठी गोष्ट शिकवून जाते. आपल्यासाठी या जगात सगळ्यात श्रीमंत माणूस असेल तर ते आपले बाबाच असतात. खिशात पैसा नसताना सुद्धा ते आपल्याला कोणत्याही गोष्टीसाठी नकार देत नसतात. ही गोष्ट तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.